शिवसेना बैलगाडी संघटनेच्या पहिल्या अधिवेशनाच्या निमित्तानं श्रीनाथ केसरी बैलगाडी स्पर्धेला उपस्थित असणारे आमचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, त्याच पद्धतीने या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी वेळोवेळी मदत केली ते आदरणीय उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब, त्याच पद्धतीने उपस्थित असणारे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे खासदार जयसिंहदादा माने, आत्ताच ज्यांनी अगदी एका पैलवानाला सोबत अशी मैदानामध्ये एंट्री केली आहे ते आपल्या सांगोल्याचे माजी आमदार आदरणीय शहाजी बापू, त्याच पद्धतीने खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास भैया बाबर, कोल्हापूरचे शहरचे आमदार राजूदादा क्षीरसागर, व्यासपीठावर उपस्थित असणारे पाटील, शरद कंसे काका, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर व समोर उपस्थित असणारे बैलगाडीतील सर्व गाडा मालक शौकीन, मी जास्त वेळ घेणार नाही साहेब, कारण 400 वर्षाच्या बैलगाडीच्या इतिहासामध्ये सर्वात मोठा क्षण म्हणजे आज ह्या फॉर्च्युनरच्या मैदानचा जनरलचा फायनलचा फेरा आणि पट्टापद्धतीतली फायनल, त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. ज्या पद्धतीने साहेब हरित क्रांती झाली, सफेद क्रांती झाली, तशी आज शेतकऱ्याच्या गोधनाची क्रांती आज शिवसेना पक्षाने करून दाखवलेली आहे साहेब. आपल्या श्रीनाथ केसरी बैलगाडी स्पर्धेमध्ये विदर्भ, मराठवाडा, कोकण यासह पंजाब, हरियाणा, कर्नाटक, तामिळनाडू संपूर्ण भारत देशातील बैलगाडी मालक शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. जवळजवळ साहेब 5000 बैलांमध्ये भाग घेतलेले आहेत. त्याचबरोबर संपूर्ण देशातील श्वान सुद्धा या ठिकाणी साहेब समोरच्या ठिकाणी श्वानच्या स्पर्धा चालू आहेत आणि तिथे श्वानच्या स्पर्धा चालू आहेत. तो 500 श्वानांनी संपूर्ण देशातील या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. शेतकऱ्याचा व गोधन सांभाळणाऱ्यांचा अखंड भारतातील शेतकऱ्यांच्या व गोधन संवर्धन करणाऱ्यांचा महाकुंभ मेळा आज सांगली जिल्ह्यामध्ये भरला आहे साहेब. ही माझी 4थी बैलगाडी स्पर्धा आहे. ह्यापूर्वी 1, 2 नव्हे तर 3 बैलगाडी स्पर्धा मी आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून पार पडल्या. पण आज आपल्या पक्षाचं पहिलं अधिवेशन श्रीनाथ केसरी बैलगाडी स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित करतोय. पण साहेब आज शेतकऱ्यांच्या नादाबरोबर आज आपली श्रीनाथ केसरी बैलगाडी स्पर्धा जाहीर झाल्यापासून जवळजवळ 100 कोटींची उलाढाल या शेतकरी वर्गामध्ये बैल खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये झालेली आहे. आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं जो आदत कोण बैल, लहान बैल जो असतोय 50,000च्या बैलाची किंमत साहेब 5 लाख रुपये झालेली आहे. आणि कदाचित आपल्या स्पर्धेमध्ये त्यानं पार केली तर त्याची किंमत 25 लाखाच्या घरामध्ये जाणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांचं नवीन अर्थचक्र ह्या स्पर्धेच्या निमित्तानं तयार झालेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये बैलगाडी स्पर्धा हे शेतकऱ्यांचं पॅरलर अर्थव्यवस्था होऊ शकते हे शिवसेनेच्या पहिल्या अधिवेशनानं दाखवून दिलेलं आहे साहेब. साहेब आपण आज या बैलगाडी स्पर्धेला जवळजवळ 400 वर्षाचा इतिहास आहे साहेब. 400 वर्षाच्या इतिहासामध्ये आज पहिल्यांदा आपल्या लाडक्या भगिनी महिला आज पहिल्यांदा बैलगाडीवर स्वार होणार आहेत आणि त्यांचा आज गट इथे या ठिकाणी पळवला जाणार आहे साहेब. जवळजवळ आज समोर जेवढे प्रेक्षक उपस्थित दिसत आहेत, मगाशी साहेब दुपारी जवळजवळ 40 लाख लोक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा बघत होते आणि समोर असणारे प्रेक्षक उपस्थित असणारे वेगळेच. 40 लाख लोकांनी ह्या स्पर्धेचा आज लाईव्हच्या माध्यमातून बघत आहेत साहेब. मी ह्या वर्षी सांगली लोकसभेचा उमेदवार होतो साहेब महाविकास आघाडीचा आणि अशी स्पर्धा माझी निवडणुकीपूर्वी एक मोठी स्पर्धा पार पडली आणि त्या स्पर्धेमध्ये मी ह्या सर्व बैलगाडी मालकांना आव्हान केलं की मला तुम्ही खासदार बनवा, खासदार झाल्यानंतर मी फॉर्च्युनरचं मैदान घेईन. पण साहेब दुर्दैवाने मी खासदार झालो नाही, पण दिलेला शब्द आज साहेब पाळलेला आहे. तुमच्या मदतीनं, तुमच्या सहकार्यानं आज फॉर्च्युनरचं मैदान या ठिकाणी पार पडतंय.
त्यानंतर ज्यावेळी आपली साहेब सिंदूर महारक्तदान यात्रा काश्मीरमध्ये झाली, त्याच ठिकाणी त्या स्टेजवर आदरणीय उदय सामंत साहेबांनी संपूर्ण त्या 1200 जे आपले पैलवान त्या ठिकाणी आले त्यातले जवळजवळ 1000 गाडी मालक होते. त्या ठिकाणी उदय सामंतांनी एक शब्द दिला की इतिहासामध्ये कधी जी बैलगाडी स्पर्धा झालेली नाही ती बैलगाडी स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घेऊ. आणि खरोखर शिवसेनेच्या दोन खरोखर शिवसैनिकांनी आदरणीय उदयजी सामंत साहेबांनी काश्मीरमध्ये दिलेला शब्द, मी लोकसभेच्या उमेदवारीच्या पूर्वी दिलेला शब्द हा शिवसेनेचा पूर्ण केलेला आहे. आज या निमित्ताने मी सांगतो आपल्याला साहेब, आज आपलं व पक्षाचं संपूर्ण खरोखर शेतकऱ्याच्या घरामध्ये आज प्रामुख्यानं जो सीमेवर लढणारा जवान आहे तो शेतकऱ्याच्या घरामध्ये भरती होतो. आज बैलजोडी बघायला गेलं तर शेतकऱ्याच्या घरामध्ये बैलजोडी बघायला मिळते आणि एक पैलवान बघायचं गेलं तर शेतकऱ्याच्या घरामध्ये पैलवान बघायला मिळतो. आणि आपलं बारीक लक्ष शेतकऱ्याच्या प्रत्येक जे जिव्हाळ्याचे विषय आहेत त्या प्रत्येक जिव्हाळ्याच्या विषयावर आपलं प्रामुख्याने लक्ष आहे. सिंदूर महारक्तदान यात्रा सैनिकांसाठी केली. गोवंश संवर्धनाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज जे शेतकऱ्यांच्या घरामध्ये बैलजोडी असते ती खरोखर त्या बैलगाडीसाठी आज आपण एवढी मोठी स्पर्धा पार केलेली आहे. पण सामंत साहेब, जरा मला प्रामुख्यानं असं वाटतं की माझ्या कुस्ती क्षेत्राकडे आपलं थोडं जरा लक्ष कमी झालेलं आहे असं मला वाटायला लागले. कारण शेतकऱ्यांच्या घरामध्ये कुस्ती, बैलगाडी आणि सैनिक आपल्याला बघायला मिळतो. पण साहेब, आज आपली स्पर्धा जाहीर झाल्यानंतर 2 फॉर्च्युनर, 2 थार आणि 7 ट्रॅक्टर, 150 टू व्हीलर एवढं बक्षीस ऐकल्यानंतर खरोखर आज चर्चेचा विषय झाला. एवढा पैसा आला कुठून? म्हणजे अनेक जणांनी टीका केली, मीडियामध्ये त्याची चर्चा झाली. पण खरोखर आज मला एवढं सांगावंसं वाटतं की आज क्रिकेटचं शतक मारल्यानंतर एखाद्या क्रिकेटरला BMW कार दिली जाते, मॅन ऑफ द मॅच BMW दिली जाते. पण आज शेतकऱ्याला जर आपण फॉर्च्युनर देत असलो, आमचा पक्ष देत असला, तर या टीकाकारांना म्हणजे काय पोटदुखी झाली हे मला प्रश्न पडलेला आहे. मी साहेब त्यावेळेला म्हणलो की जवळ पण भरपूर पैसे आहेत, माझ्या पक्षाजवळही भरपूर आहे. जर शेतकऱ्यांचा खरोखर फायदा होणार असेल तर आमच्या दोघांकडे भरपूर पैसा आहे. त्यानंतर प्रश्न आला की शतक मारल्यानंतर जी BMW कार दिली जाते. मी साहेब असं म्हणलो, येणाऱ्या काळामध्ये पुढची स्पर्धा जी असेल ती आपली BMW जी असेल. हे साहेब नुसतं म्हणलोय साहेब, मी द्यायची नाही पण नुसतं म्हणलेलं आहे. पण खरोखर जर ती आपण जर जाहीर केली तर आज शेतकरी वर्गामध्ये जी 100 कोटी उलाढाल झालेली आहे ती 1000 कोटीमध्ये जाईल. आणि मी साहेब हे पुराव्यानिशी परवा सामंत साहेबांच्यावर प्रेस घेत असताना हे पुराव्यानिशी प्रेस समोर घेऊन बसलो होतो की कशा पद्धतीने 100 कोटीची उलाढाल झाली. साहेब, मी जास्त वेळ घेत नाही, जाता एवढं सांगतो. आज आपण 2 फॉर्च्युनर, 2 थार आणि 7 ट्रॅक्टर देणार आहोत. एक माझी विनंती आहे साहेब, आज जे विजेते असतील प्रमुख, त्या प्रमुख शेतकऱ्यांचा सन्मान शासनाच्या दरबारात झाला पाहिजे, म्हणजे मंत्रालयाच्या पुढे आपल्या हस्ते झाला पाहिजे. एवढी मी आपल्यासमोर विनंती करतो, ती आपण मान्य अपेक्षा आहे. आज बैलगाडी संघटनेचं पहिलं अधिवेशन पार पडते. ज्या पद्धतीने साहेब क्रिकेटचं IPL असतंय, खो खो कबड्डीचं जे लीग भरतं, येणाऱ्या काळामध्ये शिवसेना पक्ष बैलगाड्यांचं IPL भरवल, बैलगाडी प्रो लीग भरवल असं माझी आपणास विनंती आहे. ते आपण जाहीर करावं आपल्या भाषणामध्ये. आणि साहेब माझी दुसरी एक विनंती आहे साहेब, ह्या प्रो बैलगाडी असतील खरोखर संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हे तर पूर्ण देशातील शेतकरी एका जागी येतील या बैलगाडी स्पर्धेच्या माध्यमातून. आणि खरोखर हे शिवसेना पक्षानं जर केलं तर खरं हा इतिहास घडेल की जनावरांची प्रो लीग झाली, पूर्ण जगामध्ये याचा डंका वाजेल. आणि माझी साहेब एक आपल्याजवळ विनंती आहे की ह्या प्रो लीगचं किंवा बैलगाडी संघटनेचं अध्यक्षपद नामदार उदयजी सामंत साहेबांना आपण द्यावं, एवढी मी आपल्याला विनंती करतो. साहेब, मी जाता जाता आज मला खरं राजकीय गोष्टी कुठल्या आज भाष्य करायचं नव्हतं, पण आज मला ते माझ्या मनात इच्छा नसताना आज मला राजकीय थोडा 2 शब्द बोलायचे वाटते. साहेब, मला तुम्ही गेल्या 4 महिन्यापासून मी आपल्या पक्षामध्ये प्रवेश करून झाले, पण परवा साहेब
नगरपालिकेचा आचारसंहिता लागण्यापूर्वी 2 दिवसापूर्वी मी गेल्या महिन्यामध्ये आपल्याकडे मागणी केली होती की पलूस नगरपालिकेच्या इमारतीच्या नूतन बांधकाम आपल्या नगर विकास खात्यातून 5 कोटी रुपयाची फंड जाहीर करावा म्हणून आपण एका मिनिटाचाही विचार न करता 16 सप्टेंबर रोजी त्या पत्रावर सही केलं आणि 17 सप्टेंबरला त्या पत्राची कारवाई चालू झाली। साहेब आपल्यामुळे ही नगरपालिकेची इमारत खरोखर मंजूर झाली, पण आमच्या इथे त्या विभागाचे काँग्रेसचे आमदार आहे साहेब, त्यांनी जुनी पत्र काढून सर्व लोकांमध्ये मतदारांमध्ये संभ्रमावस्था तयार केली। ती संभ्रमावस्था एवढ्याच तयार झाली कारण ते स्वतः राज्याचे नेते म्हणून घेतात आणि ते मंत्री असताना त्यांना जे जमलं नाही त्यांनी कुठल्याही पदावर नसताना पलूस नगरपालिकेसाठी 5 कोटी रुपयाचा निधी एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मंजूर करून आणला, म्हणून त्यांना पोटदुखी झाली। साहेब मी एवढीच विनंती करतो आपल्या भाषणामध्ये आपण मांडावं की पलूस नगरपालिकेचा कशा पद्धतीने फंड कुठल्या पत्रावर कुठल्या मागणीवर याचा विचार झाला आणि ते 5 कोटी रुपये मंजूर झाले। येणाऱ्या काळामध्ये जरी मला लोकसभेला पराभव समोर जायला लागला असलं तरी आज मी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी आज प्रामुख्याने सांगेन सांगली लोकसभा मतदारसंघासाठी 45 कोटी रुपयांचा निधी आज मी मंजूर केलेला आहे। त्यामध्ये प्रामुख्याने नगर विकास खाता असेल, सामाजिक न्याय विभाग असेल, उद्योग खात्यातून असेल किंवा पर्यटन मधून असेल, पण 45 कोटी रुपयांचा निधी मी 4 महिन्यामध्ये आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मंजूर करून आणलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये हा आकडा लांब पुढे जाणार आहे, एवढीच मला आपल्यासमोर 2 शब्द व्यक्त करायचे। साहेब सर्वजण या ठिकाणी खरोखर एवढे सर्व प्रमुख पाहुणे आपण येणार आहेत मला माहित होतं, पण आदरणीय शंभूराजे देसाई साहेब येतील का नाही मनात शंका होती। सामंत साहेब येणार होते कारण मागच्या 2 कार्यक्रमाला माझ्या आला नव्हता तुम्ही, म्हणून शंका होती की येताय की नाही, पण साहेब आज सर्वजण तुम्ही आलात त्याबद्दल मी सर्व सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने आपले आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।